नमस्कार मंडळी, मी प्रांजली. हा आहे अधिक मास महात्म्य ग्रंथ. मी आजपर्यंत खूप पारायणं केली, पण मी अधिक मास महात्म्य कधीच वाचलं नव्हतं. आणि यावर्षी अधिक मास असल्या कारणाने मी हा अधिक मास महात्म्य ग्रंथ पहिल्यांदा वाचला. आणि खरं सांगू का, हा ग्रंथ इतका सुंदर आहे. जसं जसं तुम्ही हा ग्रंथ वाचाल तसं तसं तुम्ही या ग्रंथाच्या प्रेमात पडाल. पुढचा अध्याय कधी वाचेल, कधी वाचेल, कधी वाचेल, इतका सुंदर असा हा ग्रंथ आहे ना. आणि जसं आपण म्हणतो बघा, आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण करावं, तसं मी म्हणेल की तुम्ही आता 17 मे पासून अधिक मास जो आहे तो सुरू होत आहे. अधिक मासात तुम्हाला काहीही शक्य नाही झालं ना, तर हा अधिक मास महात्म्य जो ग्रंथ आहे तो तुम्ही आवर्जून वाचा. आणि अधिक मास जरी संपला ना तरी सुद्धा हा ग्रंथ आणा आणि हा ग्रंथ वाचा. इतका सुंदर ग्रंथ आहे. प्रत्येक अध्यायामध्ये जे आपण म्हणतो ना, हे व्रत ते व्रत, हे व्रत करावी ती व्रत करावी, तर या ग्रंथामध्ये प्रत्येक व्रताच्या माहितीचा एक सेपरेट अध्याय आहे. त्यामध्ये हे व्रत पूर्वी कोणी केलं होतं, ते व्रत केल्याने लाभ काय होतात, ते व्रत कसं करायचं, त्या व्रताचे नियम काय, हे साक्षात श्रीहरी श्री विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलेलं आहे. खूपच सुंदर असा हा ग्रंथ आहे. एक वेळा हा ग्रंथ वाचल्यानंतर तुम्ही स्वतःला रोखूच नाही शकणार. तुम्ही परत परत हा ग्रंथ वाचाल. आता बरेच जण म्हणतील की हा ग्रंथ कुठे मिळेल, तर हा ग्रंथ जो आहे तुमच्या शहरामध्ये तुम्ही जिथे कुठे राहता तिथे पूजा साहित्याच्या दुकानात किंवा जिथे ग्रंथ वगैरे देवांचे असे मिळतात, तर तिथे तुम्हाला हा ग्रंथ इझिली मिळून जाईल. आणि जर काही कारणाने तुम्हाला हा ग्रंथ आणणं शक्य झालं नाही, तर आपलं यूट्यूब चॅनल प्रांजली जोशीवर हा जो ग्रंथ आहे यातले जे सगळे अध्याय आहेत ते आपल्या चॅनलवर उद्यापासून म्हणजे 17 मे पासून रोज एक अध्याय आणि संपूर्ण सगळ्या अध्यायांचा एकत्रित व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे. जर तुम्हाला या अधिक मासामध्ये अधिक मास महात्म्य मराठीतून ऐकायचं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल प्रांजली जोशीला नक्की भेट द्या. तुम्हाला रोज एक अध्याय या ग्रंथातील ऐकायला मिळेल. नमस्कार.